छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होतं आहे। खरं तर ते त्या स्मारकाला याआधी सुद्धा एक स्मारक झालं होतं, परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं। आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होतं आहे, परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करतायत। खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होतं आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका। तर जे स्मारक कोसळलं आहे, ज्याच्या स्मारकांमुळे महाराजांची विटंबना झाली, त्या ठिकाणी तुम्ही स्मारक बांधताय, त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा रोड न जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा। त्यासाठी आमच्याकडनं जे सहकार्य लागेल, आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही, आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित करू। खरं तर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलं आहे, परंतु ऑपरेशन गद्दारी आहे। कारण जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडत आहेत। आपल्याला माहिती असेल की तुम्हाला भरभरून यश दिलंय, मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल, ईव्हीएममुळे असेल, कटंगे बटंगे असेल, परंतु तुम्हाला यश दिलंय ही वस्तुस्थिती आम्ही सुद्धा समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विकासाची जी आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज 70-80 दिवस झालेत, त्याचा आरोपी सापडत नाही। आज आपण बघितलं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतायत। आज अशा सगळ्या गोष्टी आज खरं तर राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत, शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू। आज आपण बघितलं असेल की कोण हे करतायत की उद्धवजींना आरोप कोण करतायत, ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी नेते बनवलंय, ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजींनी मंत्री बनवलंय, आज उदय सामंत असून देत ते आज सांगतात टायगर करा। उदय सामंत कधी आले शिवसेनेत? उदय सामंतांना आपल्या उद्धवजींनी मंत्री केलंय, त्यांना पक्षात प्रवेश घेतलाय। आज असा एक जरी सांगा की जे आज उद्धवजींवर आरोप करतायत त्यांना उद्धवजींनी तिकीट दिलं नाही, उद्धवजींनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्धवजींवर आरोप करतायत। खरं तर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्धवजी जर आम्हाला एवढं मंत्री असेल तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील, मंत्री करतील, वेळ जाईल, परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्या सगळ्या महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारू। नाही, कोकणांवर दर दिवशी वेगवेगळे आरोप होत आहेत। आज पण तिथे येणार होते कोल्हापुरात, मला कळलं, परंतु ते आता लोकांपासून दूर होत आहेत आणि त्यामुळे या सरकारमध्ये ज्याप्रमाणे गेल्या सरकारमध्ये संजय राठोड सारखे मंत्री वादग्रस्त होते, तसे या सरकारमध्ये आहेत, परंतु त्या सरकारनं सगळ्यांचा अभय आहे। कोणी या ठिकाणी त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत, राजीनामा देण्याचा कोण सांगत नाहीत, त्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यामुळे आता सरकार, माझी तर विरोधी पक्ष विनंती की त्यांनी तुम्ही कोणता राजीनामाच मागू नका। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।